तर नमस्कार, मी यश मनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आपला आजचा व्लॉग म्हणजे मी आलेलो आहे बेलापूर CBD. आता बेलापूर CBD का आलो आहे याचं रिझन तुम्हाला माहिती असेल, काही काहींना माहिती असेल. ज्यांनी माझा गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल, या वर्षीचा जो ब्लॉग बघतात नवीन त्या लोकांना माहिती पडेलच की मी का आलो आहे. आपल्यासोबत गेल्या वर्षी मित्तू होता, यावर्षी अक्की आहे. तर नवीन आपल्या व्लॉगमध्ये पहिल्यांदा आपल्या व्लॉगमध्ये दिसत असेल. तर आलो आहे बेलापूर स्टेशनला आणि बघा भाई धुमाकूल घातला आहे पावसाने. इकडे पूर्ण पाऊस पडत होता, आता तरी थांबला आहे, पण वीज कडकडत आहे इकडे. तर अक्की भाई काय बोलणार मला वाटत नाही आज? अरे भाई हा मला विषय काढायचा नव्हता, पण पालखी सोहळा हा बोललाच आहे. तर तो बोलतो आम्ही इकडे आलेले आहेत एका पालखी सोहळ्यामध्ये. आणि कुठे आले आहेत, कुठे जाणार आहे ते तुम्हाला जे नवीन आहे तर मला माहितीच पडेल. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, व्लॉग बघत राहा. आपण जाऊया पुढे आणि जो आपलं मेन एंट्रन्स असेल तिकडून मी परत एकदा ब्लॉग सुरुवात करेन. त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काहीच पावसाने धुमाकूल घातलेला आहे, जाम कडक कडकमध्ये वीज पडायला लागले. अक्की भाई क्या करणे का भाई? आपला मित्र म्हणजे आपला मित्र अजून आला नाही, येतोय. आता काही समजत नाही यार या पावसामध्ये. काय घोल नाही झाला पाहिजे आज फंक्शनमध्ये. आजचा सोहळा गाजवला पाहिजे पण पाऊस नाही पडला पाहिजे भाई. तर गाईस तुम्ही बघू शकता नाव काय लिहिले स्टँडवर, एकविरा माता रिक्षा चालक मालक संघटना. आणि फोटो लावला आपल्या लालबागच्या राजाचा. गाईस गाईस पाऊस थांबत नाही. पाऊस आता थांबलाय पण आपल्या मित्रासाठी थांबलाय. आपला मित्र येतोय, खारघरला बसलाय. काय बोलणार, दोन शब्द बोलले तू. मोषक राज. गाईस आपला भाऊ आलेला आहे पालघर इकडून पनवेल वरून. अशोक भाऊ आलाय आपला. चला जायचं का? चला चल जाऊया. पाऊस लागला मजबूत आणि आता पावसाचं वातावरण बघा. इकडे पाऊस आहे, तिकडे पाऊस नाही. आणि सकाळचे किती झालं? 6:30 झालेले आहे. तिकडे लिहून आलेलं आहे सकाळचं सकाळ लिहिलेलं आहे. दुपारी तिकडे दुपार लिहून येते, तुम्ही बघू शकता. मी सकाळचं किती झालं? 6:30. आम्ही चालले आहेत आपल्या आता लोकेशनवर. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. हा एंट्रन्स सोबत तुम्हाला काय आठवत असेल तर हा आपला आपण आलेले आहेत दिवाळी कोलीवाडा. तर काय बोलतो भाई? आम्ही पण आता पोहोचलोय गाईस दिवाले गावात. या तुम्ही पण चला पटकन. तर फायनली आपण आलो दिवाले गावात. आणि हा एंट्रन्स बघून तुम्हाला वाटलं असेल की गेल्या वर्षीच आपण आलेले होते फर्स्ट टाइम आपल्या गावात. तिथे आपण दिवाळी गावातला भैरी देवाचा सण साजरा केला होता. यावर्षी सुद्धा आपल्याला आपण आलेले आहेत तोच सण साजरा करायला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग बघत राहा. जाऊया आणि भेटूया भैरी देवाला आणि त्यांचे दर्शन घेऊया. दिवाळी गावच्या एंट्रन्सवर आहेत आणि धुमाकूलवाला पाऊस लागलेला आहे. परत बघा आज पाऊस नाही पाहिजे. फायनली आम्ही आलेले आहेत दिवाळी गावामध्ये आणि आमची बॅग आम्ही मित्राच्या घरी ठेवले. आता चाललंय दर्शनाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. एंट्रन्सवर पोचलेलो आहेत आपण. थोड्याच वेळात दर्शन घेऊ. इथून लाईन लागते, उद्या तुम्हाला बघायला भेटेल. त्या घरात देव विराजमान होतात आणि ही ती एरिया अख्खी. तर जाऊयात आपण दर्शन घेऊया.
फायनली काही दर्शन घेऊन आम्ही आता निघालेले आहेत. तर कसं वाटलं दर्शन घेऊन? फर्स्ट एक्सपिरियन्स व्हायचा, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्हाला तर अंधार झाला, अंधारामध्ये दिसणार नाही आमचा भाऊ आता. हे दिसतो का अंधारात भाऊ आमचा? दिसतो. 2 मिनिटं मित्रांनो, परत ब्लॉग मध्ये आम्ही रिटर्न येतो. आता डायरेक्ट त्रिशूलला येतो करतो. तुम्हाला बघू शकता आम्ही मांडवातल्या लाईट काढून आणलेल्या आहेत, मोबाईलला लावलेल्या आहेत. आणि तर ब्लॉगमध्ये परत आलेले आहेत ब्लॉगमध्ये. तर भाऊ तुझा एक्सपिरियन्स सांग यावर्षीचा, कसं वाटतं मला यावर्षी? म्हणजे मी फर्स्ट टाइम आलेलो आहे दिवाले गावामध्ये, पण मला खूप सारी मजा येते. असं नाही की नाही, पूर्ण पोरांचा जल्लोष बघून मला खूप आवडते. आणि आम्ही भैरवनाथ देवाचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. थोडीफार गर्दी होती, पण मनाला प्रसन्न करणारं असं देवाची मूर्ती आहे. तर तुम्ही आता बघू त्यांची लीला, गावातली स्टोरी जरा ऐकू, लोक काय सांगतात काय नाही, आणि कधी विसर्जनाला निघतात ते पण आपण बघू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपण आता आलो आहेत सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुपचा जिकडे ऑफिस आहे तिकडे. तर कंटिन्यू राहा. आपण फिरतोय, पाऊस पण लागलेला आहे बघा, पाऊस पण थांबत नाही. आपला भाऊ परत भेटलेला आहे आपला ना. हॅप्पी दिवाळी भाऊ, कसा आहे? काय बोलतो? पावसात भिजून आला, पूर्ण भिजून आले भाऊ. काय भिजला का? तर काय बोलतो, आजची मजा? अजून सुरुवात नाही झालेली आहे. आणि थांबू दे, जल्लोष करू आपण. तर आहे, सगळ्यांनी मजा करा. हे भाई ब्लॉग मध्ये नाही, आपला अक्की भाऊ लाला मस्ती मत कर. लाईट दिसतोय, लाईट मी व्हिडिओ दिसण्यासाठी खास लाईट या साईडला लाईट दिसत. बरा भैरीनाथ असतात की
शिव्या नको मारो. मित्राच्या घरी आमचं जेवण केलेलं. आमचं काही जेवायला बसलो. बिचारा म्हटलं मच्छी असेल पण मंगळवार होता म्हणून व्हेज खायला दिला मला. ही हाय चिकन, व्हेज चिकन म्हणजे सोयाबीन आणि फ्लावरची भाजी होती आणि रोटा होता. आता संपलेला आहे. आधी झोपायला गेले, बाबाशी झोपल्यात. आणि आजचा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. हां टायमिंग बघा, मेनमध्ये टायमिंग बघा किती वाजले आहेत. आम्ही आता जेवायला बसलो आहेत. तर आजचा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो आहे. मेन म्हणजे पालखी जी निघते ती व्हिडिओ आम्हाला काढता आली नाही कारण की खूप रश होती. नाचायच्या वगैरे फुल ब्लॉग भेटले आहेत. नाचायच्या वगैरे फुल पब्लिक होती. रॉकेट इकडून तिकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दर्शन घेताना देवाचा आम्हाला व्हिडिओ काढायला भेटली. तर दुसरा ब्लॉग उद्या येणार म्हणजे उद्या विसर्जनचा ब्लॉग असेल तर नक्की बघा. तो ब्लॉग मी पूर्ण शूट करेन. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. बहिणात वस्तात की जय जय.